गुड मॉर्निंग स्टुडंट. SY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 4 सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर सेकंड लिक्विडेशन ऑफ कंपनी या टॉपिकचा आज आपण प्रॉब्लेम नंबर 7 आणि त्याचं सोल्युशन पाहतोय. फर्स्ट प्रॉब्लेम समजावून घ्या. दिशा लिमिटेड वेंट इनटू लिक्विडेशन ऑन 31 मार्च 2018. दिशा लिमिटेड नावाची जी कंपनी आहे तिने लिक्विडेशन करायचं ठरवलं आणि तिचं 31 मार्च 2018चं जे बॅलन्स शीट आहे ते बॅलन्स शीट खालील प्रमाणे आहे. ज्या वेळेला आपण बॅलन्स शीट पाहतो तर त्यावेळेला त्या बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड सर्वात महत्वाची असते, कारण की लायबिलिटी साइडला जेवढ्या तुम्हाला लायबिलिटीज दिलेल्या आहेत त्या सर्व लायबिलिटीज क्रमाक्रमाने आपल्याला पेड करायच्या असतात. तर मग लायबिलिटी साइडला बघा, एक प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे 4000 प्रेफरन्स शेअर ऑफ 100 इच म्हणजे 4 लाख रुपये. त्यानंतर इक्विटी शेअर्स जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत. एक इक्विटी शेअर आहेत की ज्यांनी 75 रुपये पेड केलेले पण शेअर्सची फेस व्हॅल्यू आहे 100 रुपये. असे 2500 संख्या असलेले इक्विटी शेअर्स आहेत ज्यांची फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे परंतु पेड केले 75 रुपये, म्हणजे 25 रुपये अजून त्यांच्याकडनं आपण गरज पडली तर मागवू शकतो. त्यानंतर 7500 इक्विटी शेअर आहेत, 100चा फेस व्हॅल्यू आहे परंतु 60 रुपये पेड केलेत. मग यांच्याकडनं गरज पडली तर आपण आणखी 40 रुपये मागवू शकतो. त्यानंतर 5% मॉर्गेज डिबेंचर आहे. 5% हा डिबेंचरच्या इंटरेस्टचा रेट आहे आणि अमाऊंट आहे 2,50,000. त्याचप्रमाणे मागचं काही इंटरेस्ट द्यायचं राहिलेले आउटस्टँडिंग ते आहे 12,500 रुपये डिबेंचरवरचं व्याज आणि क्रेडिटर्स आहेत 3,72,500 रुपये. आता ऍसेट साइड पहा. ऍसेट साइडची लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, पेटेंट, स्टॉक, डेटर्स हे रिअलाइज होऊ शकतात. कॅश मात्र आपण ऍज इट इज घेतो, म्हणजे जेवढी आहे तेवढीच. प्रॉफिट अँड लॉस हा लॉस आहे आणि डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ 5% मॉर्गेज डिबेंचर हा डिस्काउंट आहे. या दोन ज्या आहेत त्या फिक्टिशियस अमाऊंट आहेत तर त्यामुळे आपण त्या काही रिअलाइज करू शकत नाही. मग ऍडजस्टमेंट पहा. ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय लिक्विडेटर इज एंटायटल टू रेम्युनरेशन 3% ऑन ऑल ऍसेट रिअलाइज. ज्या ऍसेट लिक्विडेटरने विकलेल्या आहेत त्यावर 3% रेम्युनरेशन काढायचं. त्यानंतर 2% अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स सोडून. काय म्हटले? अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स सोडून इतर जे क्रेडिटर्स असतील त्यावर किती मानधन द्यायचे लिक्विडेटरला? तर 2% द्यायचे. त्यानंतर पुढे सांगितले क्रेडिटर्स इन्क्लूड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 37,500 अँड लोन ₹1,25,000 secured by mortgage on land and building. सन्ड्री क्रेडिटर्स जे आहेत आपल्याला बॅलन्स शीटला दिलेले 3,72,500, त्यामध्ये 37,500 चे काय आहेत तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत आणि 1,25,000चं काय इन्क्लूड आहे तर लोन इन्क्लूड आहे, जे आपण कशावर घेतलेले? लँड अँड बिल्डिंग वर. मग ज्यावेळी आपण ऍसेटच्या किमती घेऊ त्यावेळेला लँड अँड बिल्डिंगचं कॅल्क्युलेशन आपल्याला सेपरेट करावं लागेल आणि बाकीच्या ऍसेटचं सेपरेट करावं लागेल. पुढे ऍसेट किती किमतीला रिअलाइज झालेले आहेत ते सांगितलेलं आहे. तर ऍसेट रिअलाइज झालेले आहेत त्यात फर्स्ट लँड अँड बिल्डिंग 3,50,000ला, त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 5 लाखाला, पेटेंट 85,000ला, स्टॉक 1,50,000, डेटर्स 2 लाख रुपये. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन सांगितलेले आहेत, म्हणजेच लिक्विडेशनची जी कॉस्ट आहे तर ती कॉस्ट किंवा एक्सपेन्सेस जे आहेत ते आहेत 18,250 रुपये आणि लिगल फीज आहे 8,000 रुपये. आपल्याला लिक्विडेटरचं स्टेटमेंट तयार करायला सांगितले. प्रिपेअर लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. मग आता सोल्युशन घ्या. सोल्युशन साठी स्टेटमेंट आखा. वरती नाव द्या लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ वाइंडिंग अप ऑफ दिशा लिमिटेड. वाइंडिंग अप ऑफ दिशा लिमिटेड खाली लिक्विडेटेड ऑन तारीख टाका 31 मार्च 2018. लिक्विडेटेड ऑन 31 मार्च 2018. 31 मार्च 2018.
स्टेटमेंट टाका, 4 कॉलम करा, सॉरी इनर आउटर कॉलम धरून 6 होतील, 6 कॉलम करा. रिसिप्ट साइडला रिसिप्ट एस्टिमेटेड व्हॅल्यू रुपीज, रिअलाइज व्हॅल्यू रुपीज. पेमेंट साइडला अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. आधी आपण रिसिप्ट साइड तयार करून घेऊया. रिसिप्ट साइडला फर्स्ट आयटम घ्या, टू ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश. जेवढी बॅलन्स शीटला तुमची कॅश आहे तेवढीच कॅश आपण इथे घेणार आहोत. बॅलन्स शीटला कॅश आहे 75,000 रुपये, मग घ्या 75,000 रुपये. टू ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश, कॅश काही रिअलाइज होत नाही त्यामुळे तिची रिअलाइज व्हॅल्यू आणि एस्टिमेटेड व्हॅल्यू सेम आहे 75,000 रुपये. त्यानंतर घ्या टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट. यामध्ये लँड अँड बिल्डिंग सोडून बाकीच्या सर्व ऍसेट आपण घेतोय. ऍडजस्टमेंटच्या किमती रिअलाइज व्हॅल्यू मध्ये घ्यायच्या आणि बॅलन्स शीटच्या किमती एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये घ्या. मग बघा, लँड अँड बिल्डिंग सोडून प्लांट अँड मशिनरी, पेटेंट, स्टॉक आणि डेटर्स. ऍडजस्टमेंटच्या ज्या किमती आहेत 5,85,000, 1,50,000 आणि 2,00,000 ह्या आपण रिअलाइज व्हॅल्यूत घेणार आहोत. आणि बॅलन्स शीटच्या ज्या किमती आहेत 6,35,000, 1,27,500 आणि 2,75,000 रुपये ह्या आपण एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये घेणार आहोत. मग घ्या प्लांट अँड मशिनरी एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 6,35,000 टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेटच्या अंडर. प्लांट अँड मशिनरी एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 6,35,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 5,00,000. त्यानंतर पेटेंट एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 1,00,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 85,000. त्यानंतर स्टॉक एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 1,27,500, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 1,50,000. डेटर्स एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 2,75,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 2,00,000. जी लँड अँड बिल्डिंग आहे तिचं कॅल्क्युलेशन आपण सेपरेट करणार आहोत सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी म्हणून. मग त्यासाठी हेडिंग घ्या टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. लँड अँड बिल्डिंग जेवढ्या किमतीला रिअलाइज झालेली आहे ती जी किंमत आहे ती घ्या 3,50,000 रुपये आणि त्यातून आपण लोन वजा करणार आहोत. जे लोन आहे ते लोन आपण वजा करणार आहोत. $3,50,000ची लँड अँड बिल्डिंगची किंमत आहे, त्यातून लोन 1,25,000 रुपये वजा करा. वजा करून आलेली जी व्हॅल्यू आहे ती आउटर कॉलमला घ्या. 3,50,000तून 1,25,000 लोन वजा करून रिअलाइज व्हॅल्यू मध्ये घ्या 2,25,000 रुपये. आणि लँड अँड बिल्डिंगची जी बॅलन्स शीटची किंमत आहे 2,60,000 ती एस्टिमेटेड व्हॅल्यूच्या कॉलम मध्ये घ्या 2,60,000. 2,60,000 टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी च कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. या पद्धतीने सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी, त्यामध्ये लँड अँड बिल्डिंग घेतली, तिच्या किमतीतून लोन मायनस केलं, जी फिगर आली ती डायरेक्ट रिअलाइज व्हॅल्यूला घेतली आणि बॅलन्स शीटची किंमत एस्टिमेटेड व्हॅल्यूला घेतली. रिसिप्ट साइड इथपर्यंत आपली कंप्लीट झालेली आहे. आता पेमेंट साइडला सुरुवात करा. पेमेंट साइडला सुरुवात करताना फर्स्ट आपण लीगल फीज देतो, जी तुम्हाला आता प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. ऍडजस्टमेंट मध्ये बघा लीगल फीज 8,000 रुपये. मग फर्स्ट लीगल फीज पेड करा. बाय लीगल फीज डायरेक्ट आउटर कॉलमला 8,000 रुपये. त्यानंतर आपण पेड करतो लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन त्याच्या अंडर एक आकडा 3% ऑन ऍसेट रिअलाइज. ऍसेट रिअलाइज वर 3% कॅल्क्युलेट करा. त्यासाठी ऍडजस्टमेंट प्रमाणे ऍसेटची बेरीज करा. 3,50,000, 5,00,000, 85,000, 1,50,000 आणि 2,00,000 यांची बेरीज केली. बेरीज येते 12,85,000 रुपये. 12,85,000वर 3% काढा. 3% ऑन ऍसेट रिअलाइज कंसात 3% ऑन 12,50,000. 3% ऑन 12,50,000. मग 12,50,000वर 3% कॅल्क्युलेट केले, ते आले 38,550 रुपये. ते इनर कॉलमला घ्या.
त्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये आणखी सांगितलेले 2% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, म्हणजे प्रेफरन्शियल वर पर्सेंटेज द्यायचे नाही म्हणून बाय दोन आकडे टाका 2% ऑन अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. मग आता अनसेक्युर्ड क्रेडिटर्स कसे कॅल्क्युलेट करायचे, तर तुम्हाला बॅलन्स शीटला क्रेडिटर्स दिलेले होते 3,72,500. ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं होतं की लोन किती आहे 1,25,000 आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती, त्यामध्ये इन्क्लूड 37,500. या दोन्हींची जर आपण बेरीज केली तर बेरीज येते 1,62,000 रुपये. मग 3,72,500 1,62,000 वजा केले, जो बॅलन्स राहिला ते अनसेक्युर्ड आहेत. मग अनसेक्युर्ड किती आहेत, तर अनसेक्युर्ड आहेत 2,10,000 रुपये. मग 2,10,000 वर 2% कॅल्क्युलेट करा, ते आले 4,200 रुपये. दोन्हींची बेरीज करून आउटरला घ्या 42,750 रुपये. फर्स्ट पेमेंट आपण लिगल फी दिली, सेकंड पेमेंट आपण लिक्विडेटर्स रेम्युनरेशन दिलं. त्यानंतर पेड करायचं कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. कॉस्ट ऑफ लिक्विडेशन डायरेक्ट ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले लिक्विडेशन एक्सपेन्सेस या नावाने 18,250 रुपये. मग घ्या बाय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन 18,250 रुपये. त्यानंतर आपण पेड करतो प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, जे तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहेत. क्रेडिटर्स इन्क्लूड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 37,500. मग घ्या बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 37,500 रुपये. आतापर्यंत आपण लिगल फी, लिक्विडेटर्स रेम्युनरेशन, कॉस्ट ऑफ लिक्विडेशन आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स अशा 4 पेमेंट ऑर्डर केलेल्या आहेत. एकूण 8 पेमेंट ऑर्डर असतात. मग पुढची पेमेंट ऑर्डर आहे डिबेंचर होल्डरला आपण पेमेंट करणार आणि डिबेंचर होल्डरला पेमेंट करत असताना त्यांचे डिबेंचर्स, बॅलन्स शीटला असलेलं इंटरेस्ट आणि जर लिक्विडेटर मेड ऑल पेमेंटची तारीख दिलेली असेल तर त्यानुसार आपल्याला परत इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागतं. तर आधी बॅलन्स शीट पहा. बॅलन्स शीटला डिबेंचर्स आहेत 5% मॉर्गेज डिबेंचर 2,50,000 रुपये आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर दिलेला आहे 12,500 रुपये. ऍडजस्टमेंट मध्ये लिक्विडेटर मेड ऑल पेमेंटची तारीख आलेली नाही म्हणून हे दोनच पेमेंट करायचे, फक्त आउटस्टँडिंग इंटरेस्ट आणि डिबेंचर्स. मग घ्या बाय डिबेंचर होल्डर अंडरलाईन करून किंवा डॅश करून खालच्या ओळीवर एक आकडा 5% मॉर्गेज डिबेंचर इनर कॉलमला घ्या 2,50,000 रुपये. दुसरा आकडा आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर जे बॅलन्स शीटला दिलेला आहे 12,500 रुपये. दोन्हींची बेरीज करा आणि बेरीज करून आउटरला घ्या 2,62,500 रुपये. आउटरला 2,62,500 रुपये. त्यानंतर पुढची पेमेंट ऑर्डर आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केले होते जेव्हा आपण लिक्विडेटरला रेम्युनरेशन दिलं होतं. त्याची व्हॅल्यू आलेली आहे 2,10,000. पुन्हा एकदा ऐका ते कसे कॅल्क्युलेट केले. 3,72,500 मधून ऍडजस्टमेंट प्रमाणे आपण 37,500 चे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आणि 1,25,000 लोन वजा करून ती रक्कम काढलेली आहे. मग घ्या बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर्स 2,10,000. जर डायरेक्ट लक्षात येत नसेल तर कंसामध्ये लिहा 3,72,500 मायनस 37,500 मायनस 1,25,000. म्हणजे लक्षात येईल की हा अमाऊंट आपण कशी कॅल्क्युलेट केलेली आहे. आउटरला घेतलेत 2,10,000. त्यानंतर पुढची पेमेंट ऑर्डर आहे प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट करतो आपण आणि प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट करताना त्यांचं कॅपिटल आणि जर एरियर्स ऑफ डिव्हिडंड असेल तर तो द्यायचा. बॅलन्स शीटला कॅपिटल आहे 4 लाख रुपये. ऍडजस्टमेंट मध्ये कोणतीही एरियर्स ऑफ डिव्हिडंडची ऍडजस्टमेंट आलेली नाही म्हणून फक्त 4 लाख पेड करा. बाय प्रेफरन्स शेअर होल्डर डॅश करून खालच्या ओळीवर कॅपिटल डायरेक्ट आउटर कॉलमला घ्या 4 लाख. आणि लास्ट आता आपल्याकडे जर पैसे शिल्लक राहिले तर आपण इक्विटी शेअर होल्डरला देतो. जर पैसे कमी पडले तर आपण इक्विटी शेअर होल्डर कडनं मागवतो. मग त्यासाठी आपण आधी रिसिप्ट साइडची बेरीज करूया. 75,000, 5 लाख, 85,000, 1,50,000, 2 लाख आणि 2,25,000 याची बेरीज केली. ती बेरीज आपण वर्किंग नोट मध्ये घेतली. वर्किंग नोटला जे नाव द्यायचे ते आपण नंतर ठरवतो. आधी लिहायचं टोटल रिसिप्ट. टोटल रिसिप्ट येते 12,35,000. त्यानंतर पेमेंट ची टोटल करणार.
पेमेंटची टोटल करताना आतापर्यंत जेवढं पेमेंट केले म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डर पर्यंत तेवढ्या अमाऊंटची बेरीज करायची. 8,000, 42,750, 18,250, 37,500, त्यानंतर 2,62,500, 2,10,000, 4,00,000 इथपर्यंतच्या अमाऊंटची आपण बेरीज केलेली आहे आणि ती बेरीज आलेली आहे 9,79,000. मग 12,35,000तून 9,79,000 जर वजा केले तर आपल्याकडे कॅश शिल्लक राहते 2,56,000. जर कॅश शिल्लक राहत असेल तर आपण इक्विटी शेअर होल्डरला पेमेंट करणार आणि जर रिसिप्ट साइड छोटी आली, पेमेंट साइड मोठी आली तर आपण इक्विटी शेअर होल्डर कडनं पैसे मागवणार. पण आता इथे काय झालेलं आहे, रिसिप्ट मोठी आहे, पेमेंट छोटी आहे, म्हणजे आपण कॅश आपल्याकडे शिल्लक आहे तर आपल्याला ही इक्विटी शेअर होल्डरला पेड करायची. म्हणून नोटला नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ पेमेंट टू इक्विटी शेअर होल्डर. कॅल्क्युलेशन ऑफ पेमेंट टू इक्विटी शेअर होल्डर. मग 2,56,000 रुपये कसे द्यायचे तर त्यासाठी बॅलन्स शीट पहा. बॅलन्स शीटला 2,500 शेअर्स आहेत ज्यांनी 75 रुपये पेड केले आणि 7,500 शेअर्स असे की ज्यांनी 60 दिले. मग 75 रुपये ज्यांनी दिले त्यांनी 60 ज्यांनी दिले त्यांच्यापेक्षा 15 रुपये जास्त दिलेत म्हणून त्यांना आधी 15 रुपये रिटर्न करायचे. मग घ्या 2,500 इक्विटी शेअर ऍट ₹15 इच. मग टोटल अमाऊंट जी आहे आपली 2,56,000 रुपये, त्यातून आपण आधी काय करणार आहोत तर 15 रुपयाप्रमाणे जेवढी अमाऊंट होईल तेवढी आपण काय करणार आहोत वजा करणार आहोत. तेवढी अमाऊंट आपण काय करणार आहोत वजा करणार आहोत. मग 2,56,000तून 15 रुपयाप्रमाणे कॅल्क्युलेशन करून किती अमाऊंट होते तर 37,500 रुपये. म्हणजे 2,500 गुणिले 15 केले ते किती आले 37,500 रुपये. मग आधी 37,500 वजा करा 2,56,000तून. जेवढे पैसे उरतील तेवढे पैसे जे आहेत ते आपल्याला आता दोघांना सारखे द्यायचे. तर किती उरतात तर उरतात 2,18,500 रुपये. मग 2,18,500 आपल्याला काय करायचे दोन्ही शेअर होल्डर्सला सारखे द्यायचे. मग दोन्हींची बेरीज करायची. किती शेअर्स आहे बघा 2,500 आणि 7,500. दोन्ही शेअर्सची बेरीज आली 10,000. आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या अमाऊंटला 10,000 ने भाग द्यायचा. मग 2,18,500 भागिले 10,000 इथे कॅल्क्युलेशन केलेले. मग पर शेअर किती जातात रिटर्न तर 21 रुपये 85 पैसे. म्हणून खालच्या ओळीवर घ्या 2,500 इक्विटी शेअर ऑफ ₹21.85 अमाऊंट मध्ये येतील 54,625 रुपये आणि 7,500 इक्विटी शेअर ऑफ ₹21.85 अमाऊंट मध्ये येतील 1,63,875 रुपये. बघा पुन्हा एकदा समजावून घ्या. टोटल रिसिप्ट टोटल पेमेंटची बेरीज केली आपण. प्रेफरन्स शेअर होल्डर पर्यंत जेवढं पेमेंट आहे त्याची बेरीज केली. कॅश अवेलेबल आली 2,56,000 रुपये. दोन प्रकारच्या इक्विटी शेअर्स होते, एक 60 रुपये एक 75 रुपये. 75 रुपयेवाल्यांनी 15 रुपये जास्त दिले होते म्हणून त्यांना आधी 15 रुपये रिटर्न केले. 2,500 इक्विटी शेअर ऑफ 15 इच ते झाले 37,500. 2,56,000तून 37,500 वजा केले. कॅश शिल्लक राहिली 2,18,500. मग दोन्ही शेअर्सची बेरीज करून त्या बेरजेने 2,18,500 ला भाग दिला. पर शेअर किती रिटर्न होतील तर 21 रुपये 85 पैसे. मग 2,500 इक्विटी शेअर ला 21 रुपये 85 पैशाने 54,625 रुपये रिटर्न केले आणि 7,500 इक्विटी शेअर्सला 21 रुपये 85 पैशाने 1,63,875 रुपये रिटर्न केले. मग आता जे 2,500 आहेत त्यांना पहिले 15 नंतरचे 21 रुपये 85 पैसे असे दोन्ही मिळून 36 रुपये 85 पैसे मिळाले रिटर्न आणि 7,500 इक्विटी शेअर्सला 21 रुपये 85 पैसे. मग स्टेटमेंटला या. स्टेटमेंटला घ्या बाय इक्विटी शेअर होल्डर. खालच्या ओळीवर 2,500 इक्विटी शेअर ऍट ₹36.85 इच. इथे आपल्या अमाऊंट कॅल्क्युलेट होत्याच त्यांची आपण फक्त बेरीज केली. 37,500 अधिक 54,625 त्यांची बेरीज करून अमाऊंट लिहिली. अमाऊंट आली 92,125 इनर कॉलमला घ्या आणि पुढचे जे आहेत ते आहे तसेच लिहिले 7,500 इक्विटी शेअर ऑफ 21.85 इच. अमाऊंट मध्ये 1,63,875 रुपये इनर कॉलमला.
दोन्हींची टोटल आउटरला 2,56,000. जेवढी कॅश आपल्याकडे अवेलेबल होती 2,56,000 रुपये, ती आपण वर्किंग नोट प्रमाणे कॅल्क्युलेशन करून 2 प्रकारच्या इक्विटी शेअर्सला पेड केली. 2,500 शेअर्स जे होते त्यांना 36 रुपये 85 रिटर्न झाले आणि 7,500 इक्विटी शेअर्स जे होते त्यांना 21 रुपये 85 रिटर्न झाले. आणि आता रिसिप्ट साइड मोठी असल्यामुळे जी टोटल रिसिप्टची होती 12,35,000 रुपये ती दोन्ही साइडला दाखवा, म्हणजे इथे आपला प्रॉब्लेम कम्प्लीट झाला आणि टॅली झालेला आहे. थँक्यू. वन्स मोर ही वर्किंग नोट आहे, त्यानंतर आपलं हे स्टेटमेंट आहे आणि हा प्रॉब्लेम हे ऍडजस्टमेंट्स, हे आपलं लिक्विडेटरचं स्टेटमेंट आणि त्यासाठी लास्टला इक्विटी शेअर होल्डरला पेमेंट कसं केलं तर त्यासाठी तयार केलेली ही वर्किंग नोट. थँक्यू.